नमस्कार मंडळी. महिन्याच्या सुरुवातीला मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण या व्यक्तिचित्र मालिकेतला पुढचा भाग ऐकण्याची तुम्हाला आता सवय झाली असेल. डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेल्या या व्यक्तिचित्र मालिकेतला आजचा आहे भाग 8. कुमारी रश्मी थिटे उर्फ सौ रश्मी बर्वे यांच्यावरच्या या भागाचं वाचन करत आहे मी, सुवर्णा बोडस. ऐकूया. यावेळची कर्तृत्ववान माहेरवाशीण आहे माझी छोटी मैत्रीण रश्मी. रश्मी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, आमच्याच कन्याशाळेची. आज तिच्याविषयी लिहिताना खूप छान वाटतंय. रश्मी आणि माझा शाळेत असल्यापासून स्टॅच्यूचा करार होता आणि शाळा संपल्यावर पण तो अनेक वर्ष टिकला होता. एकदा शनी मारुती मंदिराबाहेर आम्ही स्टॅच्यू गो असं केलं होतं. फार मजा आली होती. मजेचा भाग सोडूया, पण खरंच रश्मीचं कर्तृत्व सगळ्यांना कळणं मला नितांत गरजेचं वाटतं, म्हणून हा लेखन प्रपंच. मिरजेतील श्रीयुत राजेंद्र थिटे आणि सौ अंजली थिटे या दाम्पत्याच्या रुजुता आणि रश्मी अशा 2 कन्या. थिटे काका काकू म्हणजे मिरजेच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील अत्यंत हुशार आणि उत्साही जोडी. संस्कार भारती, इंद्रधनू, सेवा भारती, जनकल्याण समिती अशा अनेक माध्यमातून ते मिरजेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना बघतच या दोन्ही मुलींचं समृद्ध बालपण गेलं. रुजुता शांत, अभ्यासू व्यक्तिमत्व, तर रश्मी एकदम डॅशिंग, तडफदार. आधी आदर्श बालक मंदिर, मग आदर्श शिक्षण मंदिर आणि मग ज्युबिली कन्याशाळा असे ठरलेले शैक्षणिक टप्पे रश्मीनंही उत्तम रीतीनं पार केले. शाळेत अभ्यास, कला, क्रीडा या सगळ्यातच तिचा सहभाग असायचाच. जेव्हा मिरजेतील कोणत्याही शाळेत टेबल टेनिस नव्हतं, तेव्हा ज्युबिली कन्याशाळेत साधारण 1998 साली टेबल टेनिस सुरू झालं. त्यात रश्मी स्टेट लेवलपर्यंत खेळून आली आहे. मात्र शाळेत असणाऱ्या NCCनं तिला जरा जास्तच भुरळ घातली आणि वर्दीच्या माध्यमातून देशसेवा करण्याची तिची इच्छा तीव्र होऊ लागली. पण आपण जसं ठरवू तसं सगळं होतच असं नाही ना. रश्मीच्या बाबतीत सुद्धा असे काही चढ उतार आले, ज्यानं तिचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलं. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून तिनं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि मग KIT कोल्हापूरमधून तिनं BE इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केलं. त्यानंतर तिला कॅम्पसमधून पहिल्यांदा KPITमध्ये आणि नंतर नॉर ब्रेम्से टेक्नो सेंटर या कंपनीमध्ये पुणे इथं जॉब मिळाला. जर्मनची ही प्रसिद्ध कंपनी मुख्यतः सर्व प्रकारच्या रेल्वेचे ब्रेक बनवण्याचं काम करते. आजही आपण ज्या वंदे भारत रेल्वे पाहतो त्यात याच कंपनीची ब्रेक सिस्टीम आहे. थोडक्यात रश्मीचा इलेक्ट्रॉनिक्समधून हळूहळू ऑटोमोबाईलमध्ये शिरकाव सुरू झाला. हे क्षेत्र तिला जास्त आवडू लागलं आणि त्यात MS करण्याची इच्छा तिला निर्माण झाली. याच दरम्यान तिचं IIT खरगपूर स्कॉलर अशा हिमांशू बर्वेशी लग्न झालं. हिमांशूनं सुद्धा तिच्या या निर्णयाला खूप मोठी साथ दिली. ती ज्या कंपनीमध्ये काम करत होती ती जर्मन बेस्ड कंपनी असल्यामुळं तिनं जर्मनीमध्येच MS करण्याचा निर्णय घेतला. तिथं MS साठी ॲप्लिकेशन करण्याअगोदर तिनं पुण्यातील मॅक्स म्युलरचा इंटेन्सिव्ह जर्मन भाषेचा कोर्स केला. रोज 9 ते 6 जॉब करून ती संध्याकाळी 7 ते 10 जर्मन शिकायला जायची, कारण तिथं शिक्षणासाठी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं होतं. तर अशा रीतीनं तिनं जर्मनीमधल्या अतिशय नामांकित अशा KIT कार्लसरूहे या युनिव्हर्सिटीमधून MS इन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम इंजिनिअरिंग केलं. 2 वर्ष ती यासाठी जर्मनीमध्ये एकटी राहिली. हिमांशूचं पण कौतुक, त्यानं तुम आगे बढ़ो अशी तिला खंबीर साथ दिली आणि आत्ताही देतोय. MS झाल्यावर रश्मीला जर्मनीमधील व्हेक्टर कन्सल्टिंग सर्व्हिस स्टुटगार्ट इथं जॉब मिळाला.
गाड्यांच्या टेस्टिंगसाठी लागणारी डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर बनवणारी ही जागतिक दर्जाची कंपनी आहे. जगातल्या 80% गाड्यांमध्ये याच कंपनीचे सॉफ्टवेअर असतात. या कंपनीमध्ये तिनं 4 वर्ष काम केलं. दरम्यान ती जर्मनीमधील स्टुटगार्टमध्ये सेटल झाली. तिथल्या महाराष्ट्र मंडळात क्रियाशील होण्यासाठी ती तिथं ड्रम वाजवायला पण शिकली. हे सगळं ऑफिस करतच. त्यानंतर पुन्हा तिला 2 कंपन्यांमधून ऑफर आल्या. कंपनीची नावं ऐकून आपला ऊर नक्कीच अभिमानानं भरून येईल. पहिली आहे कॅरिड, सॉफ्टवेअर हाऊस ऑफ पोर्शे कार्स, आणि दुसरी मर्सिडीज बेन्झ. चॉईस तिला करायचे होते. तिनं मर्सिडीज बेन्झला निवडलं. सध्या ती या कंपनीमध्ये 2 गोष्टींवर काम करते. पहिली प्रीसेफ इम्पल्स साईड सिस्टीम, म्हणजे अपघात होणार हे कळताच गाडी काय काय सिग्नल देऊ शकते, आणि दुसरी सीट बेल्ट कम्फर्ट सिस्टीम, म्हणजे चालकाला कार चालवताना जास्तीत जास्त लक्झरी कशी देता येईल यावर अखंड काम करावं लागतं, असं ती म्हणाली. तिचं ऑफिस म्हणजे मर्सिडीजच्या वेगवेगळ्या कार्स, ज्या तिला सतत चालवून बघाव्या लागतात. कसलं भारी आहे ना? तर असं हे रश्मीचं प्रोफेशनल करिअर. आपल्या मिरजेतील काही मुलींनी या प्रकारचं मेकॅनिकल, ऑटोमोबाईल अशा पुरुषप्रधान क्षेत्रात खूप उत्तुंग यश मिळवलं आहेच. त्यातील एक नाव म्हणजे प्रियांका घटे घोष, मर्सिडीज बेन्झ सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर. या सगळ्याच मिरजेच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी आहेतच. पण रश्मी हे करत असतानाच तिचं समांतर अजून एक क्षेत्रात काम सुरू आहे, आणि ते सगळ्यांना कळणं जास्त गरजेचं आहे. त्याबद्दल आता सांगते. ते क्षेत्र म्हणजे फायर ब्रिगेड. या क्षेत्रात काम करण्यासाठी कमालीचं धाडस, समयसूचकता, वेगवान निर्णय क्षमता लागते. माझ्या तरी पाहण्यात आजपर्यंत कुणी लेडी फायर फायटर नाही आहे. पण हो, आपली रश्मी जर्मनीमधल्या ॲस्पर्ग फायर ब्रिगेडमध्ये ट्रपमॅन 1 या पदावर स्वेच्छेनं समाजसेवा म्हणून काम करते. एकतर हे आत्तापर्यंत ऐकलेले सगळे गुण अंगी बाणून हे काम ती परदेशात करते, जिथले नियम अत्यंत कठोर असतात. आपल्यापेक्षा वेगळ्या समस्या असतात. वर्दीमधून काम करण्याचं स्वप्न रश्मी अशा प्रकारे पूर्ण करते. यासाठी तिनं खडतर परिश्रम घेतलेत हे सांगायला नकोच. कारण फायर फायटरचं काय काम? तर आग लागलेल्या ठिकाणी जाऊन आग विझवणं, त्यात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढणं, त्याबरोबरच एखादा प्राणी पक्षी अडकला असेल तर त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम, हे सुद्धा जर्मनीमध्ये फायर ब्रिगेडलाच करावं लागतं. म्हणजे सर्व प्रकारचे रेस्क्यू करण्याचं काम यांना करावं लागतं. रश्मीनं याचं प्रशिक्षण स्वतःची मर्सिडीजमधली नोकरी सांभाळत संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळात केलं. त्यासाठी पहिल्यांदा त्या टीमचं काम बघणं, नंतर मग त्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रोबेशन पिरियड आणि मग नेमणूक, अशा टप्प्यात ती आता फायर ब्रिगेड टीमचा भाग झाली आहे. त्यांच्या 90 सहकाऱ्यांमधील रश्मी एकमेव भारतीय आहे, आणि ती भारतीय आपल्या मिरजेची माहेरवाशीण आहे. खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. सकाळी तिचा मर्सिडीज बेन्झमधला जॉब असल्यानं तिनं तिचा ऑन कॉल म्हणजे फायर ब्रिगेडची ड्युटी संध्याकाळनंतर पहाटेपर्यंतचा दिला आहे. ऑफिसमधून घरी आल्यावर तिला बीपर अखंड जवळ ठेवावा लागतो. बीप वाजला याचा अर्थ आग लागली आणि कुणाला तरी वाचवायचं आहे की पुढील 6 मिनिटात तिला फायर ब्रिगेडच्या ऑफिसमध्ये पोहोचणं बंधनकारक आहे. तिथं गेल्यावर सुमारे 15 किलोचा तो फायर फायटरचा पूर्ण गणवेश हेल्मेट सकट 1 मिनिटामध्ये घालायचा, आणि पुढील 2 मिनिटामध्ये त्यांना त्यांच्या फायर फायटर गाडीमध्ये जाऊन बसायचं असतं. 6 लोकांची टीम आणि 1 टीम लीडर अशी टीम असते. त्यावेळी ज्या सीटवर तुम्ही बसता त्या सीटचं काम ठरलेलं असतं. ते तुम्ही बाय डिफॉल्ट करायचं, हा नियम. तिथं चर्चा गप्पा काहीही न होता गाडीतून अपेक्षित ठिकाणी पोहोचायचं आणि कामाला लागायचं.
नंतरचं सगळं काम वॉकी टॉकीद्वारे सांकेतिक भाषेत म्हणजे कोड वर्ड्समध्ये केलं जातं. अशा रीतीनं काम फत्ते झाल्यावर मग नंतर पुन्हा गाडीत बसल्यावर तुम्हाला गप्पा मारण्याची परवानगी असते. गेल्या 1 ते 1.5 वर्षात रश्मीनं सुमारे 45 ते 50 रेस्क्यू टास्क कंप्लीट केलेत. नुकताच त्यांच्या जवळच्या जंगलात एक छोटा वणवा पेटायला लागला होता. तेव्हा 112ला कॉल आला. रश्मीचा बीप वाजला. 9 मिनिटात ते त्यांच्या गाडीत होते. तिथून त्या जंगलाच्या जवळच गेले. थोडं चढून जायचं होतं. 32 डिग्री तापमान, त्यात 15 किलोचा ड्रेस आणि त्यावर 15 मीटर लांबीचा मोठा पाण्याचा पाईप खांद्यावर टाकून वणव्याच्या ठिकाणी रश्मी पोहोचली आणि त्यांच्या टीमनं आग विझवली. तो नैसर्गिक वणवा नव्हता, तर बार्बेक्यू पार्टी करून जाताना भट्टी पूर्ण विझवून न गेल्यामुळं वणवा पेटायला सुरुवात झाली होती. वेळीच गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि टीम वेळेत पोहोचली म्हणून मोठा वणवा टळला. अशा खूप विस्मयकारक कथा रश्मीकडे आहेत. या सगळ्यांची प्रेरणा तिला तिच्या एका जर्मन पोलीस मैत्रिणीमुळे मिळाली. दोघीही डॉग स्कूलमध्ये भेटल्या आणि तिथून हे घडत गेलं. खरं तर ही समाजसेवा असल्यानं त्या कामाचं तिला अगदी नाममात्र मानधन मिळतं. ते रश्मी एका संस्थेला देऊ करते. यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं. तर अशीही मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे डॅशिंग रश्मी. या कामासाठी ती रोज संध्याकाळ ते सकाळपर्यंत बांधील आहे. रात्री अपरात्री जेवताना झोपेत कधीही बिपर वाजला की उठून जावंच लागतं आणि या सगळ्यासाठी शरीराचा आणि मनाचा फिटनेस लागतोच. तुम्ही कायम सेवेसाठी तत्पर असावं लागतं. कधी कोणतं आव्हान समोर येईल सांगूच शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या फिटनेससाठी ती बंगलोरमधील रनर्स 360 या ग्रुपशी निगडीत आहे. 18 किलोमीटर्स धावणं, पाठीवर ओझं घेऊन धावत जाणं हे कायम करत राहावं लागतं, ज्यामुळे तिला फायर फायटर कामात खूप फायदा होतो. हे सांगताना ती आवर्जून सांगते की आपला शारीरिक फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. पैसा, नाव यापेक्षा लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवं, जे जर्मनीमध्ये जास्त बघायला मिळतं. आणि त्यात तुमची कन्सिस्टन्सी महत्त्वाची. कन्सिस्टन्सी ओव्हर मोटिवेशन हा तिचा जीवनमंत्र आहे. तिचं हे ऐकताना खरंच आपण शारीरिकदृष्ट्या किती कमकुवत आहोत याची जाणीव होत होती. मिरजेनं तुला काय दिलं असं विचारलं असता ती म्हणाली, मिरजेनं खूप काही दिलं. ज्युबिली कन्या शाळेतल्या NCCनं स्वावलंबन, धाडस, देशप्रेम, देशाप्रती कर्तव्य जागृत केलं. आज मी जर्मन देशाची सेवा करते, पण आपल्या देशाची सेवा करायची संधी शोधत आहे. मिरजेच्या वातावरणात एक आपुलकी आहे. मित्रमैत्रिणींची घरं आपलीच घरं असं समजून आम्ही निवांत कुठेही कधीही कुणाच्याही घरी जायचो, खायचो प्यायचो. सगळ्यांच्या आई या आमच्या आई असायच्या. हा आपलेपणा खूप काही आयुष्यात देऊन गेला आणि त्या सुखद आठवणीमुळे आयुष्य अजून सुंदर बनतंय. रश्मीचं पुढचं उद्दिष्ट तसं खडतर आहे. तिला आता ट्रपमॅन 2 म्हणजे फायर ब्रिगेडची नेक्स्ट लेव्हल यासाठी तयारी करायची. ज्या प्रशिक्षणात तिला वरून आग लागली असता खाली 15 मिनिटं मास्क विदाऊट ऑक्सिजन यामध्ये राहणं, 25-30 किलोचं ओझं पाठीवर घेऊन 6-7 मजले धुरातून कमीत कमी ऑक्सिजनमध्ये वर चढत जाणं, अशा कठीण कसोट्या पार करायच्यात. ते ती नक्कीच साध्य करेल यात शंका नाही. तिच्या या कार्याला मिरजकरांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या या वेगळ्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा. मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण भाग 8. डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेल्या या शब्दचित्र मालिकेतला आजचा हा भाग होता सौ रश्मी बर्वे यांच्यावरचा आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस.